ascomycetes, and number 2 basidioarcetes. These two types, ascomycetes and basidioarcetes. Then ascomycetes, परत ascomycetes चे अजून परत किती आहे, दोन टाइप आहे. That is epigenous and second is hypogenous. Hypogenous. Okay. तर epigenous जे आहे त्याचं जे आहे that is called as cough fungi. That is called as cough fungi. All these are fungal. हे जे आपण जे शिकत आहे काय फंगस आहे. फंगस आहे. मग हे फंगस कोणतं आहे, आपल्या उपयोगाचं आहे. आणि याच्यामध्ये आपण काय शिकत आहोत, एडिबल मशरूम. एडिबल मशरूमचे परत आपण इथे किती प्रकार बघितले, ॲस्कोमायसिटीज अँड बेसिडिओमायसिटीज. ॲस्कोमायसिटीजचे परत दोन प्रकार आहेत. कोणते आहेत, एपिजिनस अँड हायपोजिनस. मग एपिजिनस जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज कफ फंगी. That is called as cough fungi. It is incisa. Then hypogeous, that is tuber species. ठीक आहे. तर ascomycetes मध्ये आपल्याला हे दोन काही पाहायला मिळतात. कोणते, एपिजिनस अँड हायपोजिनस. तर हायपोजिनस जे आहे ट्यूबर स्पीसीज, जे ट्यूब टाईप राहते का, आपण कधी कधी मशरूम पाहतो आणि त्याची फक्त असं ट्यूबच दिसते. अशी ट्यूब कशी मी बघितली, अशी ट्यूब अशी वाढताना दिसते. अशी ट्यूब टाईप मशरूम असं वाढताना दिसते. आमच्या घरी आहे ना, असं ट्यूब टाईप असं मशरूम दिसते.